आधीने सांगितलं होतं ना तुम्हाला आम्ही नवीन बिझनेस सुरू करतोय म्हणून. तुझ्या लेकी आमची किंमत कितीही कमी असली तरी आमच्यासाठी तू आणि तुझी मैत्री अमूल्य आहे. असावरी ते मालक आहेत आता या घराचे. मालक आता तुम्ही मोठी माणसं झाला, स्वतःचा बिझनेस सुरू करताय. साल्या स्वतःच्या ड्रगची खास भागवण्यासाठी तू बहिणीला मारलास. आपण स्वतःचा बिझनेस करतोय ना म्हणून म्हणून जळजळ होते त्यांची, दुसरं काही नाही. आता मी निर्दोष आहे सिद्ध झालाय तर पेनातली शाई संपली वाटतं यांच्या. साहेब कोणीतरी आपला कारचा डेक चोरला. ती सीडी कोणी चोरली असेल? माझ्या व्यतिरिक्त आणखी कोणाला माहिती होतं त्या सीडी बद्दल? प्रियांकानी आणखी कोणाला तर सांगितलं नसेल ना? निरंजनला नाही नाही नाही, त्याला नक्कीच काही माहिती नाहीये. आणि शिवाय सध्या तो जेलमध्ये आहे. पण मग ती सीडी May I come in, sir? काय काम होतं सर? उदापुरे आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना आज बोलवा. आज? आज दुपारी. आणि काय सर? नाही आणि काय नाही. हॅलो. हां, आज जायचं होतं ना आपण शॉपिंगला? हो. मग एक काम कर, तू देवयानीला घेऊन इथेच आहे ऑफिसमध्ये. मग आपण इथून जाऊ शॉपिंगला. मी ऑफिसमध्ये येऊ? काही महत्त्वाचं काम आहे का? म्हणूनच सांगतोय ना मी, तू ये मग आपण जाऊ शॉपिंगला. बरं ठीक आहे. बाय. हॅलो. हॅलो सर, मी हर्षदा बोलते. हां बोल बेटा. सर ॲक्च्युली मी फोन याच्यासाठी केला होता की काल अचानक माझे भाऊजी येऊन जे काय बोलले त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. अगं तसं काही नाही आहे. नाही सर, खरं तर त्यांनी असं काही बोलायलाच नको होतं, पण काय करणार ना, कुठे काय बोलावं हे कळतच नाही त्यांना. वेडेच आहेत ते. काय ते वेडे आहेत? अहो नाहीतर काय, उपचाराचीच गरज आहे त्यांना. तुम्हीच सांगा कुठला शहाणा माणूस असं काही बोलेल? बरं बरं, हे बघ तू काही काळजी करू नकोस. मला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलेलं नाहीये. नाही नक्की ना सर, तुम्ही प्लीज मनात काय ठेवू नका. हे बघ, माझ्या मनात आता तुमच्या बरोबर होणाऱ्या डीलचा विषय फक्त घोळतोय, इतर काहीही नाही. म्हणजे आपलं डील पक्का ना सर? येस, 100%. थँक्यू सो मच सर. ठेवू फोन? ओके, बाय. बाय. तू दादाला वेडा का म्हणालीस? कारण ते खरं आहे, तो माणूस वेडा आहे. शार्दूल, शार्दूल बघ कोण आलाय. शार्दूल, हे बघ नेहा. नेहा. हो हो. हळू हळू
सावकाश अरे हळू हो, बस. बाबा नेहा आली काका नेहा हो पाहिलं मी पाहिलं ठीक आहे ती आत्ताच येते तिला जरा आराम करू दे आता नेहा तू नको येऊस आज मी आलो थांब अरे बघितलंस नेहा एकदम ते वसंत ऋतू आल्यानंतर एखादं असं कोमेजलेलं फूल कसं टवटवीत होतं तसं झालंय तसं मगाशी तर असा बसला होता जसा तो नाहीच तर तुझा आतमध्ये आराम कर राजा तुला रूम दाखवेल तुझी हं, आणि संकोच करायचा नाही आपलंच घर आहे हा अरे वा तू काढलायस व्हेरी गुड मस्त गुड बॉय चल चल अरे आज चल चल हळू अरे हो येते बाबा हळू शार्दूल हळू राजा ही पोरगी इथं राहिली ना तुला सांगतो आपला मुलगा ताळ्यावर येईल दादा मलाही तसंच वाटतंय मे आय कम इन सर येस सर तुमच्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड बातमी आहे काय नाईक जिवंत आहे सर काय हो आणि चंद्रपुरातच आहे काय सांगताय काय तुम्ही तुम्हाला कसं कळलं सर तुम्हाला वाटतं मी मूर्ख आहे बिंडोक आहे पण माझं सगळीकडे लक्ष असतं सर परवाच मला दिसला तो म्हटलं आधी तुमच्या कानावर घालावं बरं केलं खूप बरं केलं गुड सर थोडा गेटअप चेंज केलाय त्यांनी हो थोडा वेगळा दिसतो तो त्याला वाटलं आपल्याला कोणी ओळखणार नाही पण तुम्ही त्याला बरोबर ओळखलं राईट येस सर कारंजा चौकात 100-150 लोकांमध्ये मी त्याला अगदी बरोबर ओळखला उदापुरे उदापुरे सर उदापुरे आय एम प्राऊड ऑफ यू उदापुरे यू ब्रिलियंट थँक्यू सर सर बोला 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 तुम्हाला त्या नाईकपासून सावध राहायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागेल उदापुरे मला कुठून मिळणार आहे पोलीस प्रोटेक्शन मिळेल ना सर म्हणजे माझी ओळख आहे तिकडे पोलिसांमध्ये हो उदापुरे तुम्ही एवढे पोचलेले असाल मला कधीच वाटलं नव्हतं थँक्यू सर मग सांगू पोलिसांना नाही इतक्यात नको इतक्यात ही बातमी आपण लीक करायला नको त्यात थोडा धोका आहे म्हणजे तुम्हीच फक्त त्याला ओळखलंय तर ते तुमच्यापर्यंतच राहू द्या इतक्यात आपण ते सगळ्यांसमोर ओपन करायला नको योग्य वेळ आली की आपण ते पेपरातच छापून आणू उदापुरेंचा चतुरपणा या सदराखाली चालेल सर तुम्ही माझी मस्करी उदापुरे काय बोलताय तुम्ही तुमच्या इतक्या हुशार माणसाची मी मस्करी कशा करता करीत थँक्यू सर बरं आता या बातम्यांची वेळ संपली असेल तर जरा कामाला लागता का नाही कसं आहे उदापुरे म्हणजे माणूस फक्त हुशार असून चालत नाही त्यांनी तितकंच कर्तबगार सुद्धा असायला हवं नाही का येस सर हां तेव्हा आता याच जिद्दीने आणि उमेदीने कामाला लागा येस सर थँक्यू सर उदापुरे एक मिनिट येस सर उदापुरे अशी माणसं मिळायला फार मोठं भाग्य लागतं थँक्यू सर उदापुरे काय वाचतेस
काही नाही, आमच्या जिजाजींचे प्रताप. हर्षवर्धन भोसले, काय मत काय तुझं या माणसाबद्दल? काहीच नाही. नेहा, मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं की तू एक खूप प्रामाणिक, बाणेदार आणि तडफदार पोलीस इन्स्पेक्टर आहेस. पण काय? नाही, पण काय नाही, माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तुला माणसांची पारख सुद्धा खूप चांगली आहे. शार्दूलचं काहीही बॅकग्राऊंड माहीत नसताना तू त्याला घरी नेलंस, त्याच्यावरती उपचार केलेस, एवढंच नाही तर त्याला त्याच्या घरापर्यंत आणून सोडलंस. एवढं करत नाही आजकाल कोणी कोणासाठी. नेहा, मी वकील आहे पेशाने. कोर्टामध्ये गीतेवरती हात ठेवून सर्रास खोटं बोलणाऱ्या लोकांना मी पाहिलं. न्यायदेवतेसमोर अन्यायाला जिंकताना पाहिलंय. आपल्या रक्ताच्या माणसांशी कृतज्ञपणे वागणाऱ्या माणसांना मी पाहिलंय. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं होतं की माया, ममता, माणुसकी जगात काही उरलीच नाहीये. सब कुछ झूठ है. पण तुझ्याकडे बघितलं आणि मला वाटलं की नाही, अजूनही आशा आहे. नेहा, दादांसाठी तू जे काही केलंस त्याबद्दल थँक्स, आभारी आहे मी. अहो, थँक्स काय म्हणताय काका? माझं कर्तव्य होतं ते. आणि ते तू निभावलेस आणि निभावशील. मला अभिमान वाटतो तुझा. आय एम प्राऊड ऑफ यू नेहा. चल, रूम दाखव तुला तुझी. आणि बघ, कधीही काही लागलं तर मला हक्काने सांगायचं. चल. अहो, अरे वा, आलात का? कसं वाटलं बाबाचं ऑफिस? कशी टक्कामक बघते बघा. अरे बघणारच, काही वर्षांनी तुला इथेच यायचंय बाबाला मदत करायला. बाबाला हिची मदत कशाला हवी आहे? असं बरी कधी कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही का आजकाल. आता बघ ना, काही कारण नसताना लोकांनी उगाच गोवलंय मला या प्रकरणात. एनिवे, आपण निघूया, पण आधी एक प्रेस कॉन्फरन्स आहे. प्रेस कॉन्फरन्स कसली? तीच प्रियांकाच्या संदर्भातली. आणि कमीन सर. हां, नमस्कार मॅडम. नमस्कार सर, ते आलेत. तुम्ही वा पुढे. चल, तुम्ही चल. मी? नाही नाही, मी इथेच थांबते. मी कशाला प्रेस कॉन्फरन्सला? सवरी, तू बायको आहेस माझी. ते पत्रकार तुलाही विचारणार प्रश्न प्रियांकाच्या संदर्भातले. अहो, पण देवयानीला कुठे ठेवायचं? तिला घेऊन जाऊयात ना. छे, काहीतरी रडली वगैरे तर नको. त्यात काय, एवढं लहान आहे ती, तेवढं समजून घेतील ते. कमॉन, काय होत नाही, ये. आणि कुठे रडते ती बघ. अहो पण चला. एक्सक्यूज मी सर. येस. सचिन म्हात्रे आपणच का? हो, आपण. मी प्रेसकडून आलो आहे आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आत्ता? नाही, आत्ता शक्य नाही. का? का म्हणजे मी ऑफिसच्या कामात आहे. अहो, पण इंटरव्ह्यू पण महत्त्वाचा आहे ना. हो, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझं ऑफिसचं काम आहे. अहो, पण त्याच्याकरता मला पैसे मिळतात सर. सर, इंटरव्ह्यू देण्याकरता नाही. सर, थोडा. हे बघा, तुम्ही ऑफिस नंतर या, मी इंटरव्ह्यू देईन. अहो सर, असं काय करताय तुम्ही? अहो, आमचे मिस्टर म्हात्रे फार तत्वनिष्ठ आहेत. ते तुमचं असं ऐकणार नाहीत. पण याचा उपाय माझ्याकडे आहे. मिस्टर म्हात्रे, तुम्हाला अर्ध्या तासाची सुट्टी. अर्ध्या तासात तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू देऊ शकता. हो, पण सर मी नंतर देईन ना. म्हणजे द्या. हो, अहो, असे इंटरव्ह्यू काय रोज रोज होतात काय? आधी इंटरव्ह्यू द्या आणि मग बाकीचं काम करा. ओके ओके. तर थँक्यू सर. बसा ना प्लीज.
हॅलो हॅलो आई, नेहा बोलते. बोल ग, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? माझं काय चाललंय आपलं. बरं तू बोलतीस कुठून? धनाजी काकांच्या घरून. कधी पोचलीस तिकडे? आज सकाळीच आले म्हणूनच फोन केला होता सांगायला. बरं, तिकडे सगळं ठीक आहे ना ग? हो. मला बाई काळजीच वाटते तुझी नेहा. का ग? का काय तुझं सारखं इकडून तिकडे चाललंय. जरा तब्येतीला जप स्वतःच्या. आई मला काहीही होत नाही. अगं हो, पण ते घर नवीन आहे तुझ्यासाठी. शिवाय ती माणसं फार मोठी आहेत. तू जरा नीट वाग तिकडे. त्यांना अजिबात त्रास देऊ नकोस. आई मी लहान आहे का आता? तसं नाही ग, पण आधीच तुझा स्वभाव सडेतोड. त्यातनं तू कोणाला काय बोलून बसलीस म्हणजे मग, म्हणून म्हटलं. आई प्लीज, मला ना व्यवस्थित कळतं कुठं कसं वागायचं आणि कसं बोलायचं ते. मला आपली काळजी वाटते म्हणून मी म्हटलं. काळजी नाही, तुझा ना विश्वासच नाहीये माझ्यावर. अगं बरं ते जाऊ दे. धनाजी काका काय म्हणताय? ते ठीक आहेत. बरं, ते म्हणाले आहेत की तुला जर तिकडे एकटं वाटत असेल तर आईलाही बोलवून घे इकडे म्हणून. हां, म्हणजे भाऊजी सुद्धा म्हणले मला तसं. अगं मग ये ना. तसंही बऱ्याच दिवसात भेटले नाहीये मी तुला, आणि तुझ्या हातचं जेवले पण नाही. हो पण आता पण बिन काही नाही, तू ये लवकर इकडे. आणि शार्दूल पण आठवण काढत होता तुझी. म्हणत होता नेहाची आई कशी आहे असं विचारत होता. बरं, बघते कसं काय जमतंय ते. बरं, मला तसं नक्की कळव काय करणार आहेस ते. बरं, मी वाट बघते तुझ्या फोनची. आणि हो, जमलं तर येच तू. बरं चल ठेव फोन. हो, काळजी घे. प्रियंका राव आणि तुमचा नेमका संबंध काय? प्रियंका ही माझी खूप जुनी आणि अत्यंत जवळची मैत्रीण आहे. पण मध्यंतरी तुमचं आणि त्यांचं भांडण झालं होतं असं समजलं होतं आम्हाला. नाही, असं काहीही झालेलं नाही, कधीच नाही. कसं आहे की मैत्री म्हटली की छोटे मोठे खटके उडत असतात. त्याला जर तिखट पिटलं कोणी भांडण झालं असं सांगत असेल तर त्याला आपण तरी काय करणार, नाही का? त्यांच्या भावाचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याशी लग्न करणार होतात. एक नंबरचा खोटारडा आणि माफ करा अपशब्द वापरायला नकोय खरं तर, पण हलकट हरामखोर मुलगा आहे तो. एक नंबरचा. आयुष्यभर स्वतःच्या बहिणीच्या जीवावरती जगला. स्वतःची 5 पैशाची कमाई नाही, आणि जेव्हा तिने त्याला पैसे देणं बंद केलं तेव्हा तिच्याच जीवावर उठला. आता त्यांनी प्रियांकाचं काय केलं नेमकं देवालाच ठाऊक. पण जेव्हा हे प्रकरण त्याच्यावर उलटणार असं त्याला वाटलं तेव्हा तिने माझं नाव समोर केलं. पण शेवटी सत्य हे सत्यच असतं आणि सत्याचा बाली परमेश्वर असतोच, म्हणून शेवटी पोलिसांनी त्यालाच अटक केली. पण तो तर म्हणतोय की त्याला फसवण्यात आलंय, त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत म्हणून. अहो, कुठला गुन्हेगार मी स्वतः गुन्हा केलाय असं इतक्या लवकर कबूल करेल? तो खोटच बोलणार नाही का? ऑब्वियस. पण तुम्ही खोटं बोलत नाही हे कशावरून म्हणायचं? काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला काय म्हणायचं आहे की मी प्रियांकाला गायब केलं? हा, म्हणजे मी आता इथे तुमच्या समोर बसून तुमच्या सगळ्यांशी खोटं बोलतोय असं म्हणायचं तुम्हाला? मी हर्षवर्धन भोसले, आजपर्यंत स्वतःचं काम अत्यंत इमानदारीने प्रामाणिकपणे करणारा हर्षवर्धन भोसले, ज्याचा शब्द लोक प्रमाण मानून काम करतात, तो हर्षवर्धन भोसले तुमच्याशी खोटं बोलतोय असं तुम्हाला म्हणायचंय? हे बघा, तुमचा कोणाचाही माझ्यावरती विश्वास बसत नसेल ना तर मी माझ्या मुलीच्या
देवयानीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की